जर का ते पैसे त्यांच्या आत्यांना किंवा काकांना वापरायचे असतील तर त्यांनी खुशाल वापरावेत असं मी लिहून सही करून तो कागद दिलाय त्यांना. तुला सही करून दिलं असशील ग, पण कोर्टाने अजूनही ते पैसे तुझ्या नावानेच ठेवलेत ना. अहो, तसं असेल तरी ते पैसे मी फक्त आनंदींसाठी वापरेन किंवा सरळ दान करून टाकेन, पण त्या पैशांसाठी मी आनंदींचा सांभाळ करते ही गोष्ट साफ खोटी. हे बघा, आई मुलाच्या नात्यात आजपर्यंत कधीही पैसे आले नाहीत आणि यापुढे कधीही येणार नाहीत. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये ना. खूप छान बोलतेस तू भावना, पण का कुणास ठाऊक मला पटत नाही. तुला जर आनंदीबद्दल इतकंच वाटत असतं ना तर तू तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तरी केला असतास. बघ ना, म्हणजे तिच्या वडिलांचं तिच्या आजीचं पुढे काय झालं याकडे तू ढुंकून तरी पाहिलंस का ग? नाही ना. अगं, केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, तो कोणामुळे झाला, कशामुळे झाला, काय कारण होतं, कोणाची चूक होती, आनंदीच्या पायाला दुखापत कशी काय झाली, ती कोणामुळे झाली, या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुझ्याकडे? तू फक्त तिला उचलून इथे घेऊन आलीस कारण ते तुझ्या सोयीचं होतं आणि अर्थात त्यासाठी तुला पैसे मिळाले. हेच खरं कारण आहे ना. हो नाही हो, खरंच असं नाहीये. म्हणजे त्यावेळेला मला काही सुचलंच नाही हो. हो, खूप गोष्टी आजूबाजूला घडत होत्या त्यामुळे या सगळ्याचा विचार करायलाच नाही मिळाला मला. आणि अहो, त्यानंतर आनंदींना त्यांच्या आत्या घेऊन गेल्या बळजबरी, माझ्यावर किडनॅपिंगची केस टाकली, मग जानूचं लग्न झालं आणि मग सिद्धिराजनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. या सगळ्यात बास धावरा बास. तू जेवढं दाखवतेस ना तेवढं तुला आनंदीबद्दल अजिबात वाटत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये माझ्या मुलाच्या संसारामध्ये त्या मुलीची लुडबुड कशासाठी हवी आहे? हे बघ, मला माझ्या मुलाचा संसार अगदी सुरळीत झालेला बघायचा. त्यामुळे मी जे सांगते ना ते नीट ऐक. त्या आनंदीला विसरून जा. हे बघ, तिचं आयुष्यात वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. तसं जर असतं तर मी तिच्या फीचे पैसे भरलेच नसते. एक लक्षात ठेव, आता इथून पुढे तिच्या कुठल्याही सुट्टीत तिने ह्या घरात थांबलेलं मला चालणार नाही. तिने तिच्या आत्याकडे जावं, सुट्टीमध्ये किंवा कायमच.